भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच भार्गवराम. त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करण्यासाठी धनुष्य आणि परशु याचा वापर केला आणि म्हणूनच त्यांना परशुराम असं म्हणतात. भगवान परशुरामांची मंदिरं आपल्याला भारतात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यामध्ये कोकणासोबतच केरळ, ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाब या प्रांतांचा समावेश होतो. आणि आज आपण चिपळूणमधील भगवान परशुरामांच्या मंदिराला भेट देणार आहोत आणि त्याचाच आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. परशुराम भूमी असलेल्या कोकणातल्या चिपळूणमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि चिपळूणमधल्या भार्गवराम परशुराम या मंदिराचा आज आपण इतिहास आणि याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. परशुराम मंदिराकडे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत, एक पाखाडीचा रस्ता आणि एक मंदिराकडे जाण्याचा रस्ता. तर दोन्ही रस्त्यांनी आपण मंदिराकडे जाऊ शकतो. पाखाडीचा रस्ता म्हणजे जी पायवाट आहे किंवा पायऱ्यांनी आपण पायऱ्या उतरून मंदिराकडे जाऊ शकतो आणि एक रस्ता आहे जिथे आपण गाडी घेऊन जाऊ शकतो, जिथे गाडी लावण्याची व्यवस्थित सोय आहे. तेव्हा पाखाडीचा रस्ता न घेता आम्ही गाडीच्या रस्त्याने चाललोय आणि आता पुढे जाऊन आपण देवाचं दर्शन घेऊ. मंदिराकडे जाण्याचा रस्ता थोडा अरुंद आहे, त्यामुळे रस्त्याने जाताना थोडं हळू जायला हवं. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गर्द झाडींमुळे आणि त्या शांत आणि निरव वातावरणामुळे आपण आपसुकच त्या निसर्गाची मजा घेत गाडीचा वेग कमी करतो. इथे आपण परशुराम मंदिराच्या समोरच्या आवारात उभे आहोत. परशुरामाने समुद्राला तपश्चर्येसाठी जागा मागितली होती. त्यांनी ती द्यायला नकार दिला आणि त्यामुळे परशुरामांनी बाण मारून समुद्र 400 योजन मागे हटवला आणि त्यामुळेच ही परशुराम भूमी तयार झाली, जी कोकणपासून केरळपर्यंत पोहोचलेली आहे. आणि ऊन प्रचंड होतं, म्हणून मंदिराच्या समोरच असलेल्या एका दुकानामध्ये एक वेगळं पेय ट्राय केलं. लिंबू सरबत, कोकम सरबत आपण नेहमीच पितो. फर्स्ट टाइम आता मी इथे करवंद सरबत घेतलंय. माझ्या मागे भगवान परशुरामाचं मंदिर आहे. भगवान परशुरामांना शापादपी शरादपी असंही म्हणतात. याचा अर्थ भगवान परशुरामांचा जन्म हा ब्राह्मण कुळात झाला होता, मात्र त्यांच्यामध्ये क्षत्रियांचे सर्व गुण होते, म्हणजेच ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज हे दोन्ही त्यांच्याकडे होते. याचाच अर्थ शाप आणि शस्त्र यांचा उपयोग कसा करावा ह्याची त्यांना उत्तमोत्तम माहिती होती आणि म्हणूनच त्यांना शापादपी आणि शरादपी असं म्हणतात. अरे वा, बापरे, फारच लांबनं आलात तुम्ही. कोल्हापूर, तिथून कोकण गेलो, मालवण, तारकर्ली. 15 दिवसाचा प्रवास असेल तुमचा? चौथा दिवस आहे. 4 दिवसामध्ये एवढं कव्हर केलं? अरे वा वा. 16 गुरुवारी सकाळी निघालो, आपलं दुपारी 4ला, सकाळी कोकणात पोहोचलो 6:30-7 वाजेपर्यंत. वा 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 वा, मानलं पाहिजे मग तुम्हाला. छान. चला, इथे गाईसाठी गोशाळा आहे आणि पुढे इथे नक्षत्र बाग म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजूला उजव्या हाताला नक्षत्र बाग आहे आणि डाव्या हाताला गाईची गोशाळा आपण पाहतोय. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. इथे जे आपण नक्षत्र बाग बघतोय त्यामध्ये प्रत्येक झाडाला त्याचं नाव दिलं आहे आणि ते झाड कुठलं नक्षत्र दाखवतं तेही इथे लिहिलं आहे, जी अगदी उत्तम माहिती आहे. इथे दीप प्रज्वलित करण्याचं ठिकाण आहे.
मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला ब्रह्मेंद्र स्वामींचं मंदिरही पाहायला मिळतं. आता आपण ब्रह्मेंद्र स्वामींचं दर्शन घेऊयात. इसवी सन 1698 ते 1720 मध्ये ब्रह्मेंद्र स्वामींनीच परशुराम मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. परशुराम मंदिराच्या मंडपामध्ये शिवाजी महाराजांचंही गाभाऱ्यात उभं असलेलं चित्र रेखाटण्यात आलंय, ज्यावरून महाराजही इथे आले होते याला पुष्टी मिळते. भगवान परशुरामांचं दर्शन आता आपलं करून झालं आहे. तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे तिथे काय मूर्ती कशी होती ते मी तुम्हाला सांगते. भगवान परशुरामांच्या मूर्तीबरोबर तिथे काळ आणि काम अशा 2 मूर्ती आहेत. त्यामध्ये भगवान परशुरामाची मूर्ती ही उंच असून काळ आणि काम यांच्या मूर्ती भगवान परशुरामाच्या मूर्तीपेक्षा थोड्या लहान आहेत. भगवान परशुरामाच्या हातामध्ये परशु आणि धनुष्यबाण असं आहे. त्याबरोबर त्या मंदिराच्या बाजूला एक पलंग आहे. त्याची गोष्ट अशी आहे की असं म्हणतात की भगवान परशुराम आजही तिथे येतात. त्यामुळे जेव्हा दुसऱ्या दिवशी गाभारा ओपन केला जातो, गाभारा उघडला जातो, त्यावेळेस त्या पलंगावरची जी चादर असते ती विस्कळीत झालेली असते. याचा अर्थ भगवान परशुराम रोज इथे येतात आणि इथे वास्तव्य करून किंवा आराम करून पुन्हा हिमालयामध्ये जातात. भगवान परशुरामाचं मंदिर इथे इसवी सन 570 मध्ये बांधण्यात आले. चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने हे मंदिर बांधलं. हे मंदिर बांधण्यामागचं कारण असं की या पुलकेशी राजाने चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला होता आणि यज्ञपती म्हणून भगवान परशुरामांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा इथे यज्ञभूमीजवळ केली होती. परशुराम मंदिर उत्तराभिमुख असून दारातच दक्षिणमुखी मारुतीचंही छोटं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. भगवान परशुराम मंदिराच्या मागच्या बाजूला परशुरामाची माता रेणुका यांचंही मंदिर आहे. इथे रेणुका मातेची मूर्ती ही चतुर्भुज आहे आणि यांच्या हातात गदा, डमरू, पात्र आणि सहस्रार्जुनाचं डोकंही आहे. रेणुका मंदिर आणि परशुराम मंदिर यांच्यामध्ये बाणगंगा कुंडही आहे आणि या कुंडाच्या पलीकडे गंगा मातेचंही मंदिर आहे. या मंदिराच्या रचनेमध्ये आणि मुख्यत्वे करून घुमट यामध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव अगदी स्पष्टपणे जाणवतो. कारण आदिलशहाच्या बेगमांपैकी एका बेगमेची तारवे ही समुद्रात बुडाली. तिने समुद्रदेव परशुरामाला नवस बोलला की तिची तारवे परत आल्यास देऊळ बांधील आणि तसं झालंही. तिची तारवे अगदी सुखरूपपणे किनाऱ्याला पोहोचली आणि मंदिर बांधून तिने आपला नवस पूर्ण केला. चिऱ्यात बांधलेलं भलं मोठं तुळशी वृंदावन इथे आहे आणि त्याच्या मागेच दीपस्तंभ. आता इथे आपण यज्ञवेदीमध्ये आहोत. यज्ञवेदी म्हणजे यज्ञ करण्याचं ठिकाण. तर इथे यज्ञ केले जातात ते हे ठिकाण आहे आणि समोर परशुराम मंदिर आपण पाहतोय. इथलं लाकडी बांधकाम हे अतिशय सुबक आणि रचनाकृत असं आपल्याला पाहायला मिळतंय. काही फणसाचे गरे किंवा आंबा, कोकम हेही इथे वाळवायला घातलेलं आपण पाहतोय. आणि इथून पुढे आता आपण अग्निहोत्र मंदिराकडे चाललोय. हा अग्निहोत्र मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. हे अग्निहोत्र मंदिर जिथे अग्नी प्रज्वलित केला जातो
असं हे ठिकाण. भगवान परशुरामांची प्रतिमा इथे लावली आहे. इथे छान कबुतरांना बसण्यासाठी कबूतरखानाही बनवला आहे. तो कबूतरखाना इथे आपण पाहतोय. आणि जुनं चिऱ्याच्या बांधकामाचं एक प्रतीक म्हणून इथे एक भिंत आपण पाहू शकतो. इथे एक छोटंसं मंदिर पाहायला मिळतंय. ही शिवपिंडी आणि ही देवीची मूर्ती. परशुरामाचा जन्म अक्षय तृतीयेचा, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या वेळेस इथे 3 दिवस उत्सव चालतो. याशिवाय महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते. परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून इथे येतात. समोर वाशिष्ठी नदी आहे आणि कोकण एक्सप्रेस इथनं चालली आहे. मात्र कदाचित आपल्या व्हिडिओमध्ये हे कॅप्चर होत नसेल. मात्र हा जो नजारा आहे तो अगदी विहंगम असा आपण नक्की म्हणू शकतो. भगवान परशुरामाचं आता आपलं दर्शन करून झालंय आणि आता आपण पुढचा प्रवास करायला सुरुवात करतोय. परशुराम मंदिराचं दर्शन करून झालंय आपलं आणि संध्याकाळचे 5 वाजले. सकाळपासून आपण काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे मग आता एके ठिकाणी अनु दत्त म्हणून हॉटेल आहे, तिथे आपण खायला चांगलं. इथे आपण वडा आणि आमटी हे घेतलं आहे खायला. सो आधी मी आमटीची टेस्ट कशी ती बघते. आमटी एकदम छानपैकी अशी तिखट आहे आणि वडा अगदी घरातल्यासारखी मस्त टेस्ट आहे याला. त्याच्यावर त्यांनी जे शेव वगैरे टाकली आहे त्याच्यामुळे त्या वड्याला एक क्रंचीनेस आला आहे. त्याच्यामुळे टेस्ट तर खूप छान आहे. आज परशुराम मंदिराचं आपलं दर्शन करून झालं. आणखीन काही ठिकाणं आपल्याला कवर करायची होती. मात्र 5 वाजलेत आणि संध्याकाळची वेळ झाली आहे. पावसाचंही वातावरण आहे, त्याच्यामुळे घरी जाऊ आणि गडगडतं आहे बाहेर. सो घरी जाऊयात, आराम करू आणि उद्या लवकरच भेटूयात आपल्याला. सो आता हा व्हिडिओ आम्ही इथे थांबवतो आहे आणि तुम्ही दिलेल्या व्हिडिओबद्दल धन्यवाद. घरी जाताना ह्या आंब्याचे खूप सारे इथे आंबे आम्हाला पडलेले सापडलेत, तेव्हा आता आम्हाला हे 3 चांगले आंबे भेटलेत आणि आता हे घरी जाऊन आम्ही खाणार आहे.